तपासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त, तर 7 जणांना अटक. कोल्हापूर किनी वडगाव येथे मुंबईकडे जात असलेल्या खासगी बसच्या क्लीनरच्या मानेला कोयता लावून बस चालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने व मशिनरीचे पार्ट असा एकूण 1,22,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून घेऊन पळून गेलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या 12 तासात अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय बाबासाहेब कदम, वय वर्ष 31, राहणार विक्रमनगर, सैफू बशीर अफगाणी क्लीनर, जैद बशीर अफगाणी, वय वर्ष 21, दोघे राहणार मदिना कॉलनी उचगाव, सुजल प्रताप चौगुले, वय वर्ष 20, आदेश अरविंद कांबळे, वय वर्ष 18, आदिनाथ संतोष विपते, वय वर्ष 25, तिघे राहणार आकाशवाणी रोड, सांगली यांना अटक केली आहे. अधिक माहिती अशी की न्यू अंगडिया सर्व्हिस ही कंपनी दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीची आहे. त्यांच्याकडे मच्छिंद्र नामदेव बोबडे, वय वर्ष 47, राहणार सावित्री प्लाझा, भेंटे गल्ली, शिवाजी चौक हे नोकरीस आहेत. ते नेहमी कोल्हापूर ते मुंबई पार्सल ने-आण करण्याचं काम करत असतात. ते नेहमीप्रमाणे सोमवारी दिनांक 22/12/2025 रोजी रात्री 11च्या सुमारास अशोक ट्रॅव्हलर्स गाडी नंबर MH09GJ 7272 या गाडीतून 60 किलो चांदी व 10 ग्रॅम सोने आणि मशिनरीचे पार्ट असे एकूण 3 पार्सल घेऊन चालले होते. त्यावेळी तावडे हॉटेलपाशी 3 जण चढले. त्यानंतर वाठार येथे गाडी आल्यानंतर मागील सीटवरून पुढे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये येऊन बसले. त्यानंतर केबिनमध्ये बसलेल्या एकाने बॅगेतील कोयता काढून क्लीनरच्या मानेला कोयता लावून बस चालकाला बस थांबवण्यास भाग पाडून बोबडे व क्लीनरला मारहाण करून खाली उतरवलं. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या इतर साथीदारांनी मच्छिंद्र बोबडेकडून असलेला ऐवज जबरदस्तीनं कोयत्याचा धाक दाखवून काढून घेऊन पळून गेला. याबाबत बोबडे यांनी मंगळवारी दिनांक 23 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष कळवे, जालिंदर जाधव यांनी पथके तयार करून तपास चालू करून आसपासच्या परिसराची पाहणी करत त्या परिसरातील CCTV फुटेजची पाहणी करून माहिती घेत असताना सदरचा गुन्हा विक्रमनगर येथील अक्षय कदम यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीनं केल्याची माहिती मिळाली. सदरचा चोरीचा मुद्देमाल विक्रमनगर येथील घरात ठेवल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अक्षय कदम याला त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरची झडती घेतली असता त्याच्या घरात चोरीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून अक्षय कदमसह त्याच्या साथीदारांना अटक केली. त्याच्या साथीदारांनी सुद्धा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्या सर्वांना पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर आरोपींनी चैनीसाठी आणि कर्जबाजारी असल्याने हा चोरीचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. या खासगी बसवरील क्लीनर हा 3 महिन्यापूर्वी क्लीनर म्हणून काम करत असून त्याने आपला भाऊ जैदू याला वरील मुद्देमालाची माहिती दिली होती, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष कळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokhirannews.com ला भेट द्या. धन्यवाद.